अभूतपूर्व गदारोळात फडणवीस सरकारनं जिंकला विश्वासदर्शक ठराव। आवाजी मतदानानं बहुमत केलं सिद्ध। लोकशाहीची हत्या या सदनामध्ये होत असताना सर्व महाराष्ट्रातील देशातील जनतेने पाहिलं। ठरावाची जी प्रथा परंपरा होती ती पायधुळी तुडण्याचं काम आज भाजपाकडून झालंय। आवाजी मतदानाचा शिवसेनेकडून तीव्र निषेध। नव्यानं विश्वासदर्शक ठराव घेण्याचा मुख्यमंत्र्यांना दिलं आव्हान। तर ही लोकशाहीची हत्या आणि थट्टा, काँग्रेसचा हल्लाबोल, राज्यपालांकडे करणार तक्रार। आवाजी मतदान गदारोळात झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल सस्पेन्स कायम। स्पष्ट भूमिका घेण्याचं राष्ट्रवादीनं टाळलं। शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंची विरोधी पक्षनेतेपदी झाली नियुक्ती। गदारोळातच सभागृह अध्यक्षांनी केली घोषणा। आणि गडबड गोंधळातच विशेष अधिवेशनाचंही वाजणार सूप। राज्यपालांच्या अभिभाषणात शिवसेना गोंधळ घालण्याची शक्यता।